याच्यामध्ये त्यांनी विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि आपल्या तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची गोष्ट त्यांनी आता या पाठीमागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध पुरस्काराने अतिशय चांगली उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल आपण त्यांना शाळेच्या वतीनं धन्यवाद देऊया आणि यानंतर त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त आणि कार्यक्रम असा चालू झाला की डॉक्टर वंदना पत्राळे यांचं ऑनलाईन लेक्चर होतं ते विसरून गेल्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये स्टेजवर बसल्यानंतर गप्पा गोष्टी करत असताना 2.5 तास निघून गेलेले मॅडम नाही माहिती आणि एवढ्या त्या मॅडम सुद्धा मग्न होऊन गेल्या। आमच्या विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी ती प्रश्नाची उत्तरं देत असताना अगदी साध्या भाषेमध्ये कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचलो असे एक उदाहरण दिल्यानंतर आहे। तसेच आजच्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योग म्हणता येईल, कारण आजचा कार्यक्रम हा माननीय डॉक्टर भरत पत्राळे सर आणि डॉक्टर वंदना पत्राळे मॅडम, माननीय भोसले सर, रामचंद्र जोशी सर तसेच माननीय आशिष कुंभार सर यांच्या प्रयत्न व सहकार्यामुळे होत आहे। आज जी बक्षिसे आपल्याला मिळाली ती त्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे मिळाली आहे। खास करून मी पत्राळे साहेबांचे मनापासून आभार मानते, कारण ते 2013 वर्षापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्षे आपल्या शाळेतील मुलांना बक्षिसे देत आहेत। ते ज्या मातीत जन्मले व ज्या शाळेत शिकले त्यांच्याविषयी मनातील प्रेम किंवा आदर या कार्यातून व्यक्त होतो। आपल्या गावातील शाळेतील मुले शिकून मोठी व्हावीत या भावनेने ते बक्षीस देत आहेत। तसेच जोशी सर हे एक सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी आपल्या शाळेसाठी 25,000 रुपये बक्षीस दिले आहे। त्याच्या येणाऱ्या व्याजातून ते गेल्या वर्षीपासून 10वी मध्ये प्रथम 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देतात। त्याचबरोबर आशिष कुंभार सर यांनी देखील यावर्षी आपल्या शाळेतील मुलांसाठी बक्षीस दिलेले आहे।